नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला जो व्हिडिओ आहे तो खास करून इयत्ता 8वीच्या NMMS स्कॉलरशिप परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी. तसं तर हा आपला जो व्हिडिओ आहे तो स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठीच आवश्यकच आहे. आणि हा या सिरीजमधला एकूण 6वा व्हिडिओ असेल, ज्यामध्ये आपण एकूण विज्ञान, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्रच्या एकूण 100 प्रश्न MCQ स्वरूपात या ठिकाणी घेणार आहोत. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला मी तुम्हाला 4 एक अचूक पर्याय देणार आहे आणि त्यातला एक पर्याय तुम्हाला काय करायचे, त्या ठिकाणी अचूक पर्याय त्या ठिकाणी निवडायचा आहे. तर प्रश्नांची संख्या जास्त असल्यामुळे व्हिडिओ थोडासा मोठा होण्याची शक्यता आहे, तरी पण शेवटपर्यंत बघणं आवश्यकच आहे. चला तर मग आजच्या आपल्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1. सूक्ष्मजीवामध्ये कोणता प्रकार सर्वात लहान आहे? विच टाइप ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम इज द स्मॉलेस्ट? ऑप्शन ए बॅक्टेरिया, बी व्हायरस, सी प्रोटोझोआ, डी फंगी. करेक्ट ऑप्शन इज व्हायरस, ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 2. कोणता सूक्ष्मजीव हवा दूषित करतो? Which microorganism pollutes the air? Option A virus, B bacteria, परागकण pollen, fungi. And the correct option is option number C, परागकण pollen. प्रश्न 3. वस्तूच्या हालचालीमध्ये कोणत्या घटकाचा प्रभाव असतो? Which factor affects the movement of an object? Option वस्तूची घनता, density of the object, B गुरुत्वाकर्षण, gravity, C वस्तूचे वजन, weight of the object, D वस्तूचा आकार, shape of the object. Correct option गुरुत्वाकर्षण, gravity. प्रश्न क्रमांक 4. कोणत्या घटकाचा वापर विद्युत प्रवाह मोजण्यासाठी होतो? Which element is used to measure electric current? Option बॅटरी, प्रवाह मापक एमिटर, C प्रतिरोधक रेझिस्टर, D चुंबक मॅग्नेट. अचूक उत्तर ऑप्शन क्रमांक बी, प्रवाह मापक एमिटर. प्रश्न क्रमांक 5. अणूमध्ये सर्वात हलका कण कोणता आहे? विच इज द लाइटेस्ट पार्टिकल इन एन एटम? ऑप्शन ए प्रोटॉन, बी इलेक्ट्रॉन, सी न्यूट्रॉन, अँड डी अणुकेंद्र न्यूक्लियस. अँड द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी इलेक्ट्रॉन. प्रश्न क्रमांक 6. द्रव्याच्या किती मुख्य अवस्थात्मक प्रकार आहेत? हाऊ मेनी प्रायमरी स्टेट्स ऑफ मॅटर आर देअर? ऑप्शन ए 3, 2, 4 आणि 5. आणि अचूक पर्याय क्रमांक 1 3. कोणत्या धातूमध्ये सर्वाधिक विद्युत वाहकता आहे? Which metal has the highest electrical conductivity? ऑप्शन ए सोने गोल्ड, बी तांबे कॉपर, सी सिल्वर चांदी, डी ॲल्युमिनियम. आणि अचूक उत्तर चांदी सिल्वर. प्रश्न क्रमांक 8. कोणता वायू ग्रीन हाऊस प्रभाव निर्माण करतो? विच गॅस कॉन्ट्रीब्यूट्स टू द ग्रीन हाऊस इफेक्ट? ऑप्शन ए ऑक्सिजन, बी कार्बन डायऑक्साइड, सी नायट्रोजन, अँड डी ओझोन. अँड द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी कार्बन डायऑक्साइड.
आपत्ती व्यवस्थापनातील प्राथमिक टप्पा कोणता आहे? विच इज द फर्स्ट स्टेज ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट? ऑप्शन ए प्रतिसाद रिस्पॉन्स, ऑप्शन बी निवारण मिजिटेशन, ऑप्शन सी पुनर्निर्माण रिकन्स्ट्रक्शन, ऑप्शन डी तयारी प्रिपरेशन. अँड द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन डी तयारी प्रिपरेशन. प्रश्न क्रमांक 10. पेशींच्या शरीरात काय निर्माण होते? व्हॉट इज प्रोड्युस्ड इन द बॉडी ऑफ सेल्स? ऑप्शन ए ऊर्जा एनर्जी, ऑप्शन बी पाणी वॉटर, ऑप्शन सी कार्बन डायऑक्साईड अँड ऑप्शन डी ग्लुकोज. आणि अचूक उत्तर पर्याय क्रमांक 1 ऊर्जा एनर्जी. प्रश्न क्रमांक 11. मानवी शरीरातील कोणते अंग सर्वात मोठे आहे? विच इज द लार्जेस्ट ऑर्गन इन द ह्युमन बॉडी? ऑप्शन ए त्वचा स्किन, ऑप्शन बी यकृत लिव्हर, ऑप्शन सी हृदय हर्ट, ऑप्शन डी फुफ्फुसे लंग्स. आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक ए त्वचा स्किन. प्रश्न क्रमांक 12. कोणता पदार्थ आम्ल आहे? विच सबस्टन्स इज अन ॲसिड? ऑप्शन ए लिंबाचा रस लेमन ज्यूस, ऑप्शन बी सोडियम हायड्रॉक्साईड, ऑप्शन सी पाण्याचे द्रव वॉटर आणि ऑप्शन डी दूध मिल्क. आणि अचूक उत्तर आहे ऑप्शन ए लिंबाचा रस म्हणजेच लेमन ज्यूस. रासायनिक बदल कोणत्या क्रियेमुळे घडतो? व्हॉट ट्रिगर्स अ केमिकल चेंज? ऑप्शन ए उष्णतेचा वापर यूज ऑफ हीट, ऑप्शन बी दाबाचा वापर यूज ऑफ प्रेशर, ऑप्शन सी पदार्थांचे संयोग कॉम्बिनेशन ऑफ सबस्टन्सेस अँड ऑप्शन डी कोणताही पर्याय योग्य नाही, नन ऑफ देम अबाव. अँड द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी पदार्थांचे संयोग कॉम्बिनेशन ऑफ सबस्टन्सेस. क्वेश्चन नंबर 14. कोणते उपकरण उष्णतेची तीव्रता मोजते? विच इन्स्ट्रुमेंट मेजर्स द इंटेन्सिटी ऑफ हीट? ऑप्शन ए पायरोमीटर, बी थर्मामीटर, सी बॅरोमीटर अँड डी हायड्रोमीटर. अँड द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए पायरोमीटर. क्वेश्चन नंबर 15. ध्वनींच्या लहरींचा वेग कोणत्या माध्यमात सर्वाधिक आहे? इन विच मीडियम इज द स्पीड ऑफ साऊंड वेव्स द हायेस्ट? ऑप्शन ए वायू गॅस, ऑप्शन बी द्रव लिक्विड, ऑप्शन सी घन सॉलिड अँड ऑप्शन डी निर्वात व्हॅक्यूम. अँड द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर सी घन सॉलिड. क्वेश्चन नंबर 16. प्रकाशाच्या कोणत्या गुणधर्मामुळे रंग विभाजन होते? विच प्रॉपर्टी ऑफ लाईट कॉजेस द सेपरेशन ऑफ कलर्स? ऑप्शन ए परावर्तन रिफ्लेक्शन, ऑप्शन बी अपवर्तन रिफ्रॅक्शन, ऑप्शन सी विचलन डिफ्रॅक्शन अँड ऑप्शन डी विसरणे डिस्पर्शन. अँड द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर बी अपवर्तन रिफ्रॅक्शन. पारा हा धातू टिंबटिंब अवस्थेत असतो. मर्क्युरी इज अ मेटल इन द डॅश डॅश स्टेट. ऑप्शन ए लिक्विड द्रव, सॉलिड स्थायू, गॅस वायू, नन ऑफ दिस यापैकी कोणताही पर्याय नाही. याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे लिक्विड द्रव. परिसंस्थेत ऊर्जा कोणत्या घटकाद्वारे मिळते? फ्रॉम विच कंपोनंट इज एनर्जी ऑब्टेन्ड इन एन इकोसिस्टम? ऑप्शन ए सूर्यप्रकाश सनलाइट, ऑप्शन बी पाणी वॉटर, ऑप्शन सी माती सॉइल, ऑप्शन डी हवा एअर
and the correct option is option number A, सूर्यप्रकाश, sunlight. ताऱ्यांची ऊर्जा निर्माण करण्याची प्रक्रिया कोणती आहे? Which process generates energy in stars? ऑप्शन ए गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटेशन. ऑप्शन बी चुंबकत्व, मॅग्नेटिझम. ऑप्शन सी संलयन, फ्युजन. अँड ऑप्शन डी संकोच, कॉन्ट्रॅक्शन. आणि अचूक उत्तर पर्याय क्रमांक सी, संलयन, फ्युजन. दूषित पाणी पिल्याने कोणत्या प्रकारचे आजार होतात? व्हॉट टाइप्स ऑफ डिसीजेस आर कॉज्ड by drinking contaminated water? Option A, viral. Option B, bacterial. Option C, परजीवी, parasitic. And option D, सर्व पर्याय योग्य, all of the above options. आणि अचूक उत्तर आहे म्हणजे दूषित पाणी पिल्यामुळे वरील सर्व प्रकारचे आजार होतात. कोणते साधन चुंबकीय क्षेत्र मोजण्यासाठी वापरले जाते? Which device is used to measure the magnetic field? Option A, voltmeter. Option B, magnetometer. Option C, dynamo. And option D, ammeter. अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी, मॅग्नेटोमीटर. रासायनिक बदलाच्या वेळी ऊर्जा कशात रूपांतरित होते? ड्युरिंग अ केमिकल चेंज इनटू व्हॉट इज एनर्जी कन्व्हर्टेड? ऑप्शन ए उष्णता, हीट. ऑप्शन बी प्रकाश, लाईट. ऑप्शन सी विद्युत ऊर्जा, इलेक्ट्रिकल एनर्जी. अँड ऑप्शन डी यांत्रिक ऊर्जा, मेकॅनिकल एनर्जी. अँड द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन ए, उष्णता, हीट. कोणता धातू गंजायला सर्वाधिक प्रवण आहे? विच मेटल इज मोस्ट प्रोन टू रस्टिंग? ऑप्शन ए सोने, गोल्ड. ऑप्शन बी लोह, आयर्न. ऑप्शन सी चांदी, सिल्वर. अँड ऑप्शन डी तांबे, कॉपर. आणि अचूक उत्तर लोह, आयर्न. पचनाच्या प्रक्रियेत कोणते अंग सर्वात महत्वाचे आहे? विच ऑर्गन इज मोस्ट इम्पॉर्टंट इन द प्रोसेस ऑफ डायजेशन? ऑप्शन ए मूत्रपिंड, किडनी. ऑप्शन बी आतडे, इंटेस्टाइन. ऑप्शन सी यकृत, लिव्हर. अँड ऑप्शन डी पित्ताशय, गॉल ब्लॅडर. अँड द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन बी, आतडे, इंटेस्टाइन. पीएच स्केलवर 7 पेक्षा जास्त संख्या कोणत्या पदार्थाला निर्देशित करते? व्हॉट डज अ नंबर ग्रेटर दॅन 7 ऑन द पीएच स्केल इंडिकेट? ऑप्शन ए आम्ल, ऍसिड. ऑप्शन बी क्षार, बेस. ऑप्शन सी तटस्थ, न्यूट्रल. अँड ऑप्शन डी कोणताही पर्याय योग्य नाही. अचूक उत्तर आहे क्षार, बेस, पर्याय क्रमांक बी. आपत्ती व्यवस्थापनाच्या कोणत्या टप्प्यात जोखीम मूल्यांकन केले जाते? इन विच स्टेज ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट इज रिस्क असेसमेंट डन? ऑप्शन ए प्रतिसाद, रिस्पॉन्स. ऑप्शन बी तयारी, प्रिपरेशन. ऑप्शन सी पुनर्निर्माण, रिकन्स्ट्रक्शन. अँड ऑप्शन डी निवारण, मिटिगेशन. अँड द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर डी, निवारण, मिटिगेशन. पेशीतील कोणत्या अंगकात ऊर्जा निर्मिती होते? इन विच ऑर्गनेल इज एनर्जी प्रोड्यूस्ड इन द सेल? ऑप्शन ए क्लोरोप्लास्ट. ऑप्शन बी माइटोकॉन्ड्रिया. ऑप्शन सी रिबोसोम्स. अँड ऑप्शन डी लायसोसोम्स. अँड द करेक्ट ऑप्शन इज माइटोकॉन्ड्रिया, ऑप्शन नंबर बी. ध्वनीची तीव्रता कोणत्या घटकावर अवलंबून असते?
On what does the intensity of sound depend? ऑप्शन ए लहरींची उंची, ॲप्लिट्यूड ऑफ वेव्स. ऑप्शन बी ध्वनी लहरींचा वेग, स्पीड ऑफ साऊंड वेव्स. ऑप्शन सी ध्वनीचे माध्यम, मीडियम ऑफ साऊंड. अँड ऑप्शन डी ध्वनी लहरींची लांबी, वेवलेंथ ऑफ साऊंड वेव्स. अँड द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए लहरींची उंची, ॲम्प्लिट्यूड ऑफ वेव्स. प्रकाशाचे अपवर्तन कोणत्या माध्यमातून होते? थ्रू विच मीडियम डज रिफ्रॅक्शन ऑफ लाईट ऑकर? पर्याय क्रमांक ए काच, ग्लास, लेन्स, वायू, एअर. डी सर्व पर्याय योग्य, ऑल ऑफ द अबव ऑप्शन्स. अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, म्हणजे प्रकाशाचे अपवर्तन वरील सर्व माध्यमातून होते. कोणते मानवनिर्मित पदार्थ पुनर्वापरासाठी सोपे आहेत? विच मॅनमेड मटेरियल्स आर इझी टू रिसायकल? ऑप्शन ए कागद, पेपर. बी लोह, आयर्न. सी प्लास्टिक. अँड डी काच, ग्लास. अँड द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए कागद, पेपर. तापमान मापनासाठी कोणते उपकरण वापरले जाते? Which device is used to measure temperature? Option A thermometer, B barometer, C hydrometer, and D dynamometer. And correct option is option number A thermometer. धातूंचे मिश्रण कोणत्या प्रक्रियेत तयार होते? In which process are metal alloys formed? ऑप्शन ए मिश्र धातुकरण, alloying. बी संयोजन, फ्युजन. सी संलयन, मेल्टिंग. अँड डी पदार्थाचे मिश्रण, मिक्सिंग ऑफ सबस्टान्सेस. अँड द करेक्ट ऑप्शन इज ऑप्शन नंबर ए मिश्र धातुकरण, alloying. ताऱ्यामध्ये ऊर्जा निर्माण करणारी प्रक्रिया कोणती आहे? विच प्रोसेस जनरेट्स एनर्जी इन स्टार्स? पर्याय क्रमांक एक गुरुत्वाकर्षण, ग्रॅव्हिटेशन. बी चुंबकीय प्रभाव, मॅग्नेटिक इफेक्ट. सी संलयन, फ्युजन. आणि डी रासायनिक क्रिया, केमिकल फ्रॅक्शन. करेक्ट ऑप्शन ऑप्शन नंबर सी संलयन, फ्युजन. कोणते पेशी अंगक पेशीमध्ये ऊर्जा निर्मिती करते? विच ऑर्गनेल प्रोड्युसेस एनर्जी इन सेल्स? ऑप्शन ए माइटोकॉन्ड्रिया. बी क्लोरोप्लास्ट. सी रिबोसोम्स. अँड डी लायसोसोम. अचूक उत्तर पर्याय क्रमांक ए माइटोकॉन्ड्रिया. कोणते मिश्र धातू धातूंच्या मिश्रणातून तयार होतात? विच alloys आर फॉर्म्ड बाय मिक्सिंग मेटल्स? ऑप्शन ए स्टील. बी पितळ, ब्रास. सी कांस्य, ब्रॉन्झ. आणि डी सर्व पर्याय योग्य. अचूक उत्तर म्हणजे वरचे सर्व धातू मिश्रणातून तयार होतात. तर आतापर्यंत आपण हे जे 35 प्रश्न घेतले ते विज्ञानाचे प्रश्न होते, जे आपण इंग्रजी आणि मराठी या दोन्ही माध्यमातून घेतले. आता इथून पुढचे जे प्रश्न आहेत ते आपण इतिहासाचे घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 36 काकोरी कट कोणत्या कारकांनी घडवून आणला? पर्याय भगतसिंग, रामप्रसाद बिस्मिल, सुभाषचंद्र बोस, चंद्रशेखर आझाद. अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी रामप्रसाद बिस्मिल. स्वतंत्रता समर हा ग्रंथ कोणत्या नेत्यांनी लिहिला? महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, विनायक सावरकर. म्हणजे आणि अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक डी विनायक सावरकर. पाकिस्तानची संकल्पना प्रथम कोणी मांडली?
ऑप्शन मोहम्मद अली जिना, लियाकत अली खान, चौधरी रहमत अली, सय्यद अहमद खान. अचूक उत्तर चौधरी रहमत अली. पर्याय क्रमांक सी. राजाराम मोहन राय यांनी कोणत्या चळवळीची सुरुवात केली? ऑप्शन स्वदेशी चळवळ, बी ब्राह्मो समाज, सी होमरूल चळवळ, डी सत्यशोधक समाज. पर्याय क्रमांक बी ब्राह्मो समाज. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे अंतिम गव्हर्नर जनरल कोण होते, म्हणजे शेवटचे? ऑप्शन ए लॉर्ड कॅनिंग, बी लॉर्ड माउंटबॅटन, सी लॉर्ड कर्झन आणि डी लॉर्ड वेवेल. अचूक उत्तर पर्याय क्रमांक ए लॉर्ड कॅनिंग. 1857च्या उठावात लक्ष्मीबाईने कोणत्या प्रांताचे नेतृत्व केले? ए कानपूर, बी दिल्ली, सी झाशी आणि डी लखनौ. अचूक पर्याय क्रमांक सी झाशी. भारतीय राज्यघटना किती काळात तयार झाली? ए 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस, बी 3 वर्ष 1 महिना आणि 10 दिवस, सी 1 वर्ष 10 महिने आणि 20 दिवस आणि पर्याय क्रमांक डी 4 वर्ष आणि 5 महिने. अचूक उत्तर पर्याय क्रमांक ए म्हणजे भारतीय राज्यघटना तयार होण्यासाठी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका कालावधी लागला. सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणत्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले? बारडोली सत्याग्रह, असहकार चळवळ, सविनय कायदेभंग चळवळ, भारत छोडो चळवळ. अचूक उत्तर पर्याय क्रमांक ए बारडोली सत्याग्रह. पुणे करार कशाशी संबंधित होता? ए स्वराज्य प्राप्तीसाठी, बी दलितांच्या राजकीय हक्कांसाठी, सी शेतकरी आंदोलनासाठी आणि डी धार्मिक एकतेसाठी. अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी म्हणजेच दलितांच्या राजकीय हक्कांसाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय राज्यघटनेत कोणती महत्त्वपूर्ण भूमिका बजावली? पर्याय क्रमांक ए अध्यक्ष संविधान मसुदा समिती, बी अध्यक्ष भारतीय राज्यसभा, सी अध्यक्ष स्वराज्य समिती आणि डी अध्यक्ष स्वतंत्रता समिती. अचूक पर्याय क्रमांक ए अध्यक्ष संविधान मसुदा समिती. अलाहाबाद ठराव कधी पास झाला? पर्याय 1916, 1920, 1930 आणि 1940. अचूक उत्तर पर्याय क्रमांक सी 1930. महात्मा गांधी यांनी कोणत्या राज्यात चंपारण सत्याग्रह सुरू केला? पर्याय ए गुजरात, बी बिहार, सी पंजाब आणि डी महाराष्ट्र. अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी बिहार. क्विट इंडिया चळवळ कोणत्या शहरात सुरू करण्यात आली? ऑप्शन दिल्ली, मुंबई, कोलकाता, चेन्नई. अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी चेन्नई. महात्मा गांधींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये कोणत्या अन्याय कायद्याचा विरोध केला? ए रोलेट ऍक्ट, बी पास कायदा, सी दांडी यात्रा आणि डी सायमन कमिशन. पर्याय क्रमांक बी पास कायदा. आझाद हिंद फौजची स्थापना कोणत्या नेत्याने केली? पर्याय महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, जवाहरलाल नेहरू. अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी सुभाषचंद्र बोस. संसदीय शासन पद्धतीमध्ये कोणते सभागृह हे खालचे सभागृह म्हणून ओळखले जाते? ए राज्यसभा, बी लोकसभा, सी संयुक्त सभा, डी सर्वोच्च न्यायालय. अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी लोकसभा.
राज्यसभेचे सदस्य कोणाच्या द्वारे निवडले जातात? ए. लोकसभा, बी. राज्य विधानमंडळ, सी. मुख्यमंत्री आणि डी. न्यायालय. अचूक उत्तर राज्य विधानमंडळ. प्रश्न क्रमांक 53. केंद्रीय कार्यकारी मंडळ कोणासमोर उत्तरदायी असते? पर्याय राज्यसभा, लोकसभा, न्यायालय आणि संसद. अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी. लोकसभा. भारतातील न्याय व्यवस्थेचा प्रमुख घटक कोणता आहे? पर्याय जिल्हा न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, राज्य न्यायालय, पंचायत. अचूक उत्तर सर्वोच्च न्यायालय. राज्य शासन कोणत्या घटकामध्ये कार्य करते? पर्याय शिक्षण, वित्त, नागरी प्रशासन, वरील सर्व. अचूक उत्तर वरील सर्व. पर्याय क्रमांक डी. भारताची प्रमाण वेळ किती तासांनी ग्रीनिच प्रमाण वेळेपासून पुढे आहे? पर्याय ए 3 तास, बी 4 तास, सी 5 तास 30 मिनिटे आणि डी 6 तास. अचूक उत्तर पर्याय क्रमांक सी म्हणजेच 5 तास 30 मिनिटे पुढे आहे. पृथ्वीच्या मॅन्टलमध्ये कोणता घटक सर्वात जास्त प्रमाणात आढळतो? आता जे काही प्रश्न आहेत ते आता भूगोल विषयाचे आहेत. ए ऑक्सिजन, बी लोह, सी मॅग्नेशियम आणि डी ॲल्युमिनियम. अचूक उत्तर पर्याय क्रमांक ए म्हणजेच ऑक्सिजन. खालीलपैकी कोणते ढग विजेच्या कडकडाटासह पाऊस पाडतात? ए सायरोस्टेटस, बी क्युमुलस, सी स्टेटस आणि डी क्युम्युलोनिंबस. अचूक उत्तर पर्याय क्रमांक डी क्युम्युलोनिंबस. सागरी सेल्फच्या सखल भागावर कोणते महत्वाचे स्रोत आढळतात? ए खनिजे, बी जीवाश्म इंधन, सी मोलस आणि डी मोती. अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी जीवाश्म इंधन. कोणता सागरी प्रवाह दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्यावरील हवेवर प्रचंड प्रभाव पाडतो? ऑप्शन ए कॅनरी प्रवाह, बी हम्बोल्ट प्रवाह, सी गल्फ स्ट्रीम आणि डी अंटार्क्टिक प्रवाह. अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी हम्बोल्ट प्रवाह. कृषी भूमीमध्ये कोणते पीक भारतात सर्वात जास्त प्रमाणात घेतले जाते? ए मक्का, बी तांदूळ, सी गहू आणि डी सोयाबीन. अचूक उत्तर क्रमांक बी तांदूळ. कोणत्या देशात सर्वाधिक लोकसंख्या आहे? ए ब्राझील, बी भारत, सी अमेरिका आणि डी चीन. अचूक उत्तर पर्याय क्रमांक डी चीन. कोणता उद्योग खनिज संसाधनांच्या जवळ उभा राहतो? ए माहिती तंत्रज्ञान उद्योग, बी पोलाद उद्योग, सी तंतु उद्योग आणि डी कागद उद्योग. अचूक पर्याय क्रमांक बी पोलाद उद्योग. नकाशावरील एकास हजार प्रमाण काय दर्शविते? ऑप्शन ए 1 सेंटीमीटर बरोबर 1000 सेंटीमीटर, 1 मीटर बरोबर 1000 मीटर, 1 किलोमीटर बरोबर 1000 किलोमीटर आणि 1 इंच बरोबर 1000 इंच. अचूक उत्तर 1 सेंटीमीटर बरोबर 1000 सेंटीमीटर. क्षेत्रफेटीमध्ये कोणते साधन सर्वाधिक उपयोगी आहे? पर्याय GPS, बी पवनमापक, सी थर्मोमीटर आणि डी हायड्रोमीटर. अचूक पर्याय क्रमांक 1 GPS. पृथ्वीच्या अंतर्गत भागात कोणत्या 2 घटकांचे प्रमाण सर्वाधिक आहे? ऑप्शन ए ऑक्सिजन आणि सिलिका, बी लोखंड आणि निकेल, सी कार्बन आणि हायड्रोजन आणि डी नायट्रोजन आणि ऑक्सिजन. अचूक पर्याय क्रमांक बी
लोखंड आणि निकेल. गल्फ स्ट्रीम कोणत्या महासागरात प्रवाहित होतो? ए हिंदी महासागर, बी अटलांटिक महासागर, सी पॅसिफिक महासागर आणि डी आर्क्टिक महासागर. अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी अटलांटिक महासागर. लोकसंख्या वाढीमुळे कोणत्या प्रमुख समस्यांचा सामना करावा लागतो? ए अन्नाचा तुटवडा, बी जलप्रदूषण, सी वाढती बेरोजगारी आणि डी वरील सर्व. अचूक उत्तर पर्याय क्रमांक डी म्हणजेच वरील सर्व समस्यांचा सामना आपल्याला लोकसंख्या वाढीमुळे करावा लागतो. कोणत्या प्रदेशात वर्षभर सर्वाधिक आर्द्रता असते? ऑप्शन ए समशीतोष्ण प्रदेश, बी वाळवंट, सी उष्णकटिबंधीय जंगल आणि डी पर्वतीय प्रदेश. अचूक पर्याय क्रमांक सी उष्णकटिबंधीय जंगल. सागरी प्रवाहाची गती कोणत्या घटकावर अवलंबून असते? ऑप्शन ए पृथ्वीचा घुमाव, बी समुद्राचे तापमान, सी वाऱ्याची दिशा आणि डी वरील सर्व. अचूक पर्याय क्रमांक डी म्हणजेच वरील सर्व. नोकरशाहीचे अस्तित्व टिंबटिंब असते. ऑप्शन ए कायमस्वरूपी, बी तात्पुरते, सी 5 वर्षापुरते, डी 10 वर्षापुरते. पर्याय क्रमांक ए हा अचूक उत्तर आहे, म्हणजे नोकरशाहीचे अस्तित्व कायमस्वरूपी असते. संसद खात्यांच्या गैरव्यवहारासाठी टिंबटिंबला जबाबदार धरते. पर्याय ए नोकरशाहीला, बी मंत्र्यांना, सी प्रधानमंत्र्यांना आणि डी राष्ट्रपतींना. अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी मंत्र्यांना. भारतीय विदेशी सेवा ही टिंबटिंब या सनदी सेवा प्रकारात मोडते. ऑप्शन ए अखिल भारतीय सेवा, बी केंद्रीय सेवा, सी राज्य सेवा आणि डी स्थानिक शासन संस्था. अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी म्हणजेच केंद्रीय सेवा. तहसीलदार अधिकारी पुढीलपैकी कोणत्या सेवा प्रकारात येतो? ए अखिल भारतीय सेवा, बी केंद्रीय सेवा, सी राज्य सेवा आणि डी स्थानिक शासन संस्था. अचूक उत्तर पर्याय क्रमांक सी राज्य सेवा. प्रश्न क्रमांक 75. नागरी सेवा पुरवण्यासाठी जी प्रशासकीय यंत्रणा उभारली जाते त्यास टिंबटिंब असे म्हणतात. ए सनदी सेवा, बी नागरी सेवा, सी राज्य सेवा आणि डी केंद्रीय सेवा. अचूक उत्तर पर्याय क्रमांक ए म्हणजेच सनदी सेवा. टिंबटिंब अस्तित्व कायमस्वरूपी असते. मंत्रिमंडळाचे, बी नोकरशाहीचे, सी राष्ट्रपतींचे आणि डी राजकीय पक्षांचे. अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी म्हणजे नोकरशाहीचे अस्तित्व कायमस्वरूपी असते. योग्य जोड्या जुळवा. अ गट ब गट. यासाठीचे अचूक पर्याय तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत. तर जोड्या जुळवा हा प्रश्न अतिशय काळजीपूर्वक सोडवणं आपल्याला गरजेचं आहे. जसं याचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक बी म्हणजेच भारतीय पोलीस सेवा IPS, भारतीय महसूल सेवा IRS, भारतीय वन सेवा IFS आणि भारतीय प्रशासकीय सेवा म्हणजेच IAS. विधानसभेची सभासद संख्या टिंबटिंब इतकी आहे. 288, 512, 300, 200. अचूक उत्तर पर्याय क्रमांक ए 288. विधान परिषदेची सभासद संख्या टिंबटिंब इतकी आहे. ऑप्शन ए 288, 100, 78, 125. अचूक उत्तर पर्याय क्रमांक सी म्हणजेच 78. विधान परिषदेची सदस्य संख्या किती असते? 78.
राज्यपालांची नेमणूक टिंबटिंब करतात. ऑप्शन ए प्रधानमंत्री, बी राष्ट्रपती, सी विधानसभेचे सभापती आणि डी मुख्यमंत्री. अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी म्हणजेच भारताचे राष्ट्रपती. राज्यपालांचा कार्यकाळ टिंबटिंब इतक्या वर्षाचा असतो. ए 5 वर्ष, 6 वर्ष, 4 वर्ष आणि 7 वर्ष. अचूक उत्तर पर्याय क्रमांक ए म्हणजेच 5 वर्षाचा असतो. भारतीय संघराज्यात एकूण टिंबटिंब घटक राज्य आहेत. ए 22, बी 25, सी 29 आणि डी 32. अचूक उत्तर पर्याय क्रमांक सी 29. घटक राज्यांची निर्मिती करताना भारताने टिंबटिंब हे सूत्र स्वीकारले. लोकसंख्येचे प्रमाण, भौगोलिक समानता, सांस्कृतिक समानता, भाषावार प्रांतरचना. अचूक पर्याय क्रमांक डी भाषावार प्रांतरचना. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन टिंबटिंब या शहरात होते. ऑप्शन ए मुंबई, बी नागपूर, सी पुणे आणि डी औरंगाबाद. पर्याय क्रमांक बी अचूक उत्तर नागपूर या ठिकाणी. भारतात एकूण टिंबटिंब केंद्रशासित प्रदेश आहेत. ऑप्शन ए 7, 2, 3, 9. अचूक पर्याय क्रमांक ए म्हणजे भारतात एकूण 7 केंद्रशासित प्रदेश आहेत. विविध क्षेत्रातील काही तज्ज्ञ व्यक्तींची विधान परिषद नेमणूक करण्याचा अधिकार टिंबटिंब यांना आहे. ऑप्शन ए मुख्यमंत्री, बी राज्यपाल, सी विधानसभा अध्यक्ष आणि डी विधान परिषद सभापती. अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी म्हणजेच तो केवळ अधिकार राज्यपालांना आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचे वर्षातून कमीत कमी टिंबटिंब अधिवेशने होतात. ए 3, 5, 2, 4. अचूक उत्तर पर्याय क्रमांक ए म्हणजेच 3. नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण टिंबटिंब होते. प्रधानमंत्र्यांच्या द्वारे, राष्ट्रपतींद्वारे, सामाजिक संस्थाद्वारे आणि डी न्यायालयाद्वारे. अचूक उत्तर पर्याय क्रमांक डी म्हणजेच न्यायालयाद्वारे नागरिकांच्या हक्कांचे संरक्षण होते. फौजदारी कायद्यात समावेश न होणारा पर्याय. ए संपत्ती विषयक वाद, बी चोरी, सी दरोडे आणि डी हत्या. अचूक उत्तर पर्याय क्रमांक ए म्हणजे संपत्ती विषयक वाद हा फौजदारी कायद्याच्या मध्ये समावेश न होणारा घटक आहे. प्रश्न क्रमांक 90. सध्या आपल्या देशात टिंबटिंब उच्च न्यायालय आहेत. ऑप्शन ए 20, 24, 22, 29. अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी म्हणजेच आपल्या देशात सध्या एकूण 24 उच्च न्यायालय म्हणजे हायकोर्ट्स आहेत. न्यायाधीशांची नेमणूक टिंबटिंब यांच्या माध्यमातून होते. प्रधानमंत्री, लोकसभा अध्यक्ष, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती. अचूक उत्तर पर्याय क्रमांक डी म्हणजेच राष्ट्रपती. सर्वोच्च न्यायालयाचे हे प्रमुख असतात: राष्ट्रपती, सरन्यायाधीश, सभापती, प्रधानमंत्री. अचूक उत्तर पर्याय क्रमांक बी म्हणजेच सरन्यायाधीश. जिल्हा न्यायाधीशांच्या नेमणुका टिंबटिंब यांच्याकडून होतात. पर्याय ए प्रधानमंत्री, बी लोकसभा अध्यक्ष, सी राज्यपाल आणि डी राष्ट्रपती. अचूक उत्तर पर्याय क्रमांक सी राज्यपाल. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्ती वर्ष टिंबटिंब आहे. 65 वर्ष, 60 वर्ष, 58 वर्ष आणि 62 वर्ष. अचूक उत्तर पर्याय क्रमांक डी 62 वर्ष. हा टिंबटिंब हा देशाचा मूलभूत कायदा म्हणून ओळखला जातो. ऑप्शन संस्थापक नियम, बी न्यायमंडळ, सी संविधान आणि डी राष्ट्रपतींचे आदेश. अचूक उत्तर पर्याय क्रमांक सी संविधान.
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या पात्रतेच्या अटीबाबत खालीपैकी चुकीचे विधान ओळखा. पर्याय ए, तो भारताचा नागरिक असावा. बी, तो निष्णात कायदेतज्ञ असावा. सी, त्याने लोकसभेचे सदस्यत्व मिळवलेले असावे. डी, उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून काम केलेले असावे. तर यातला जो चुकीचा पर्याय तो म्हणजे पर्याय क्रमांक सी, की त्याने लोकसभेचे सदस्यत्व मिळवलेले असावे. मंत्रिमंडळाचे खाते वाटप करणे व त्याचे नेतृत्व करणे ही कामे टिंबटिंब करतात. पर्याय राष्ट्रपती, बी लोकसभा अध्यक्ष, सी प्रधानमंत्री आणि डी सभापती. अचूक उत्तर पर्याय क्रमांक सी म्हणजेच प्रधानमंत्री. आणीबाणीचे टिंबटिंब प्रकार आहेत 2, 3, 4, 1. अचूक उत्तर पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 3 म्हणजेच एकूण आणीबाणीचे 4 प्रकार आहेत. भारताच्या संरक्षण दलाचे टिंबटिंब हे सर्वोच्च प्रमुख असतात. राष्ट्रपती, प्रधानमंत्री, उपराष्ट्रपती आणि संरक्षण मंत्री. अचूक उत्तर पर्याय क्रमांक ए म्हणजे राष्ट्रपती हे भारताच्या तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख असतात. आणि विद्यार्थी मित्रांनो, ह्या आजच्या व्हिडिओमधला हा 100वा प्रश्न आहे. व्हिडिओ थोडासा मोठा असला तरी शेवटपर्यंत पाहणं आवश्यक आहे. आणि तुम्ही अजूनही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रापर्यंत नक्कीच पोहोचवा. शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया. भारताची कार्यकारी सत्ता टिंबटिंब यांच्याकडे असते. ऑप्शन ए राष्ट्रपती, बी प्रधानमंत्री, सी उपराष्ट्रपती आणि डी सभापती. अचूक उत्तर पर्याय क्रमांक ए म्हणजेच राष्ट्रपतीकडे असते. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार.